नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप छान असं स्मूथ मलाईदार आईस्क्रीम आपलं बनवून तयार होते घरच्या घरी आणि त्यात असे बर्फाचे क्रिस्टल्स पण तयार होत नाही। खूप छान असं स्मूथ आईस्क्रीम तयार होते आपलं। आणि हे बघा, मी एकच आईस्क्रीमचा बेस बनवला आहे आणि 8 प्रकारचं त्या बेसपासून फ्लेवर बनवलेले आहे। एकाच बेसपासून मी 8 प्रकारचे फ्लेवर बनवलेले आणि हे बघा किती छान झालेलं आहे आणि अगदी स्मूथ झालेला आहे। अजिबात त्यात अशी क्रिस्टल झालेले नाही, बर्फाचे तुकडे झालेले नाही आणि असं एकदम म्हणजे खूप मलाईदार हे आईस्क्रीम आपलं बनवून तयार होते। सो तुम्ही नक्की असं आईस्क्रीम बनवून बघू शकता। तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर बिझनेससुद्धा, आईस्क्रीमचा बिझनेससुद्धा तुम्ही करू शकता। आता उन्हाळा आहे आणि 1 किलोपासून आपण 2 किलो आईस्क्रीम बनवणार आहे मैत्रिणींनो। बघा, 1 किलो आईस्क्रीमच्या बेसपासून आपण 2 किलो आईस्क्रीम बनणार आहे आपलं। एवढं ते फ्लफी आईस्क्रीम आपलं बनवून तयार होती। खूपच फ्लफी आईस्क्रीम बनवून तयार होते। बघा, मी इथे 8 प्रकारचे फ्लेवर बनवलेले आहे। एकच आईस्क्रीमचा बेस बनवला आणि त्यापासून 8 फ्लेवर बनवले आणि हे 8 फ्लेवर तुमच्यासमोर मी ठेवलेले आहे। यावर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकून किंवा बाकी काही क्रिस्टल्स किंवा चॉकलेट्स बॉल्स टाकून तुम्ही डेकोरेशन करू शकता। आणि तुम्ही बघू शकता, इथे मी दाखवत आहे तुम्हाला, अजिबात क्रिस्टल झालेले नाही। किती स्मूथ मलाईदार आपलं आईस्क्रीम बनवून तयार होत आहे। बघा, असं बनवून तयार होते आपलं आईस्क्रीम। आणि आपण घरी बिझनेस नाही केला तरी स्वतःसाठी, स्वतः मुलांना खायला, फॅमिलीला खाण्यासाठी जर घरी आईस्क्रीम बनवलं तर तुम्ही असं मस्त एकदा बनवून त्याचे 8-10 फ्लेवर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि मस्त असं उन्हाळाभर आपलं घरच्या घरी आईस्क्रीम बनवून खाऊन एन्जॉय करू शकता। आणि मुलंसुद्धा पोटभर आईस्क्रीम खातात आणि बाहेरचं विकत आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा आपलं घरचं बनवलेलं हेल्दी हायजीन आपण मेंटेन करतो आणि ही घरी आईस्क्रीम बनवून मुलांना देणे बेटर आहे। मग मुलांनी दिवसभरही खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हे घरी आपण आपल्या हाताने दुधापासून बनवलेलं आईस्क्रीम आहे, त्यामुळे आपण हे बिनधास्त मुलांना देऊ शकतो। सो तुम्ही हे आईस्क्रीम ट्राय करू शकता। बघा, किती छान असं आपलं आईस्क्रीम बनवून तयार होते आणि नक्कीच ही माझी रेसिपी तुम्ही ट्राय करा। आणि हे आईस्क्रीम मी कसं बनवलं हे बघण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरेल आणि तुम्ही नक्कीच हे आईस्क्रीम बनवून बघाल। आणि खूप सोपी आहे, इतकी इझी स्टेप आहे आणि तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडेल। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच माझे नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, चला तर बघूया आपण आपलं आईस्क्रीम कसं बनवायचं। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे मलाईदार दूध घ्यायचं आहे, म्हणजेच की फुल फॅट दूध घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी 1 लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे आणि यात काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचे आहे। इथे मी CMS पावडर घेतलेली आहे आणि GMS पावडर घेतलेली आहे। तर GMS पावडर थोडी जाडसर असते आणि CMC पावडर थोडी बारीक असते। तर हे कशी घ्यायची आणि याचं मेजरमेंट तर इथे लिहून दिलेलंच असते बॉक्सवरती या, पण मी माझं सेपरेट पर्सनल मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे। जसा माझा एक्सपिरियन्स आहे आईस्क्रीम बनवण्याचा त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की यावर जरी लिहून दिलेलं आहे तरी पण आपलं एवढं परफेक्ट बनत नाही या हिशोबाने जर टाकलं तर। आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी खूप वेळा बनवलेलं आहे आईस्क्रीम, त्यानुसार केव्हा कधी किती मेल्ट होते आपलं आईस्क्रीम, किती आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे त्यानुसार मी इथे टाकलेलं आहे। ते मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे, माझं स्वतःचं पर्सनल मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे। 1 लिटरच्या प्रमाणात सांगणार आहे। जर तुम्हाला अर्धा लिटर दुधाचं करायचं असलं तर तुम्ही हाफ घ्यायचं, माझ्या मेजरमेंटच्या अर्धं घ्यायचं। बघा, इथे मी 1 लिटर दुधाला 1 कप साखर टाकत आहे। साखर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, पण 1 लिटर दुधाला 1 कप साखर परफेक्ट होते। आणि इथे मी बघा दूध पावडर घेतलेली आहे। इथे मी टेबलस्पून घेत आहे। बघा, हे टेबलस्पूनचं माप आहे। 3 टेबलस्पून दूध पावडर घेत आहे मी इथे। 1 लिटर दुधाला 1 मोठा कप साखर घेतली आणि 3 टेबलस्पून दूध पावडर घेतली आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यात आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे।
व्यवस्थित असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे. यात अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. हे दूध तापवताना सुद्धा आपण टाकू शकतो, पण दूध तापवताना जर हे इन्ग्रेडियंट्स ॲड केले आपण तर त्यात गुठळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी हे आधीच थंड दुधामध्येच आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. यात काही गुठळ्या राहायला नको. आता आपण दूध पावडर टाकली आहे, साखर टाकलेली आहे. ही साखर मेल्ट होते तोपर्यंत आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकूया. इथे मी 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकत आहे. बघा, 3 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे इथे. आणि हे कॉर्नफ्लॉवरसुद्धा व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यासुद्धा लवकर गुठळ्या होतात, ते लवकर मिक्स होत नाही कोण्या गोष्टीमध्ये. सो आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधात. याच्यासुद्धा गुठळ्या होतात, तर गुठळ्या होऊ नये म्हणून आपल्याला कंटिन्युअसली असा चमचा फिरवत राहायचा आहे त्यात, जोपर्यंत ते पावडर दुधाच्या फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत. आता बघा, मी GMS पावडर घेत आहे. हे GMS पावडरसुद्धा आपल्याला 3 टेबलस्पून घ्यायचे आहे. एकाच माप ठेवायचं आपल्याला. हे 1 स्पूनचं माप आहे माझं. हे 3 टेबलस्पून आपल्याला GMS पावडर घ्यायचे. बघा, इथे मी 3 टेबलस्पून GMS पावडर घेतली आहे. हे सुद्धा हलवून एक इन्ग्रेडियंट टाकलं आपण की ते व्यवस्थित हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर दुसरं टाकायचं, दुसरं ॲड करायची. असं आपण करत जायचं. एक टाकलं की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी, नंतर दुसरं टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. बघा, कॉर्नफ्लॉवर 3 टेबलस्पून, दूध पावडर 3 टेबलस्पून आणि GMS पावडर 3 टेबलस्पून घेतले आहे आपण. बघा, व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 कप साखर घेतलेली आहे. फक्त तुम्ही साखरचं प्रमाण तुमच्या मनाने कमी जास्त करू शकता, पण हे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहे मी सांगितले तेवढेच घ्यायला पाहिजे तुम्ही. आणि बघा, इथे मी CMC पावडर घेत आहे. CMC पावडर मी 1 टेबलस्पूनचा 1/4 भाग घेत आहे. 1 टेबलस्पूनचा 1/4 भाग म्हणजे 1/4 टेबलस्पून घेत आहे मी. 1/4 टेबलस्पून. बघा, इथे मी 1/4 लिहिलेलं आहे माझ्या चमच्यावर, टेबलस्पूनवर. हां, बघा, किंवा तुम्ही 1 चुटकी अशी घेऊन सुद्धा टाकू शकता. बघा, मी दाखवत आहे तुम्हाला. अशी 1 चुटकी घेऊन सुद्धा दाखवत आहे. याने आपल्या आईस्क्रीमला चांगला थिकनेस येतो आणि घट्ट बनते हे आपलं आईस्क्रीम. आणि त्या फॉर्ममध्ये राहते हे. जसं आपण फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीज व्हायला, तर त्या फॉर्ममध्ये हे टिकून ठेवते. आता हे बघा, मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. हे आता आपण गॅसवर ठेवणार आहे आणि याला उकळी येईपर्यंत. बघा मैत्रिणींनो, मी सांगते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हे याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. यात अजिबात कुठल्याही प्रकारचे गुठळ्या व्हायला नको, गाठा व्हायला नको अशा छोट्या छोट्या. तर त्यासाठी आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहावं लागेल. तर बघा, मी असं हलवत राहत आहे. बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. मी कुठेही व्हिडिओ स्किप करत नाही आहे. जोपर्यंत या दुधाला व्यवस्थित उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आणि जशी जशी या दुधाला उकळी येईल तसं तसं हे दूध घट्ट व्हायला सुरुवात होईल. बघा, दाखवतच आहे तुम्हाला, आता व्हिडिओमध्ये दिसूनच येईल. हळूहळू जसं हे दूध गरम होईल. आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, दूध पावडर टाकलेली आहे, GMS पावडर टाकलेली आहे, CMC पावडर टाकलेली आहे. त्यामुळे दुधाला असा घट्टपणा येत जाईल आणि आपलं दूध असं घट्ट होत जाईल. आणि ते घट्ट होता होता फक्त आपल्याला एक काम करत राहायचं आहे, कंटिन्यू चमचा हलवत ठेवायचा आहे आपल्याला. बघा, किती घट्ट झालेलं आहे आपलं हे दूध. बघा, आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे आपल्याला, कंटिन्यू चमचा हलवत राहायचा आहे. आणि इन केस जर का गुठळ्या झाल्या तर तुम्हाला मी त्यावरही एक सोल्युशन सांगते. तुम्ही हे दूध घट्ट झाल्यानंतर, उकळून झाल्यानंतर हे तुम्ही एका गाळणीने किंवा एका सुती कपड्याने सुद्धा गाळून घेऊ शकता, किंवा चहा गाळणीने सुद्धा हे तुम्ही गाळून घेतलं तरी ते गुठळ्या काढून टाकू शकतो आपण त्यातून. तर बघा, व्यवस्थित आपलं दूध उकळलेलं आहे. बघा, किती छान उकळी आलेली. अशी उकळी येऊ द्यायची आहे छान मस्त असं. आणि तोपर्यंत आपला चमचा हलवत ठेवायचा आहे आपल्याला. आणि मस्त असं दूध घट्ट झालं आपलं की गॅस बंद करायचा आहे. हे बघा, उकळी येऊन जाऊ द्यायची आहे छान. 2 मिनटं हे उकळी येत आल्यावरही. आणि याला फिट व्हायला आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं. आता हे आपल्याला रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यावर.
आणि थंड झाल्यावर फ्रीजरमध्ये ठेवलं. रात्रभर मी फ्रीजरमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बघा आता हे मी असं झालेलं आहे माझं. हे फ्रीजरमध्ये मी ठेवलेलं होतं रात्रभर. दूध उकळून घेतलं आणि त्याला व्यवस्थित थंड होऊ दिलं. थंड झाल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवलं. फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर हे दुसऱ्या दिवशी एक रात्रभर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी काढलं मी, तर हे असं दिसत आहे बघा. हे असं झालेलं आहे माझं बघा. हे सेमी फ्रीज झालेलं आहे. आता याला आपण हे 1 लिटर आहे. आता हे 1 लिटरचं 2 लिटर होईल. जेव्हा आपण याला फेटून काढू तेव्हा हे 1 लिटरचं 2 लिटर होईल. म्हणून आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहे. बघा मी तुम्हाला दाखवतच आहे. तुमच्या समोरच मी सर्व काही करत आहे. तुम्ही या आईस्क्रीमचा असा बिझनेससुद्धा करू शकता. खूप सोपी आहे पद्धत आणि खूप जास्त प्रमाणात आईस्क्रीम बनवून तयार होते. त्यासाठी सांगते मैत्रिणींनो, तुम्ही याचा बिझनेससुद्धा करू शकता. आणि बघा हे 1 लिटरचं आहे, तर इथे 1 लिटरचं 2 लिटर होते बनवून तयार आईस्क्रीम. सो तुम्ही याच्यासाठी आपल्याला मोठं भांडं लागेल. हे मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते कारण याला आपण फेटून घेणार आहोत. हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटलं तर चालेल. फक्त मिक्सरच्या भांड्यात फेटताना कमी जास्त करायची नाही आहे स्पीड. एकाच स्पीडवरच चालू ठेवायचं आहे, म्हणजे ते एका दिशेला फिरेल. कमी जास्त स्पीड जर केली तुम्ही तर ते मागे पुढे फिरेल. म्हणून सांगते तुम्हाला, जर मिक्सरमध्ये करायचं असलं तर एका दिशेनेच फिरवा त्याला, म्हणजे एकाच स्पीडवरच फिरवा. 2 स्पीडवर, डबल स्पीड, ट्रिपल स्पीड असं करू नका. एका स्पीडवरच चालू ठेवायचं. आता बघा मी इथे हे घेतलेलं आहे बीटरने याला फेटून घेत आहे मी. बघा व्यवस्थित हे 10 मिनटं मी फेटून घेत आहे. जसं मी फेटत आहे हे तसं बघा आईस्क्रीमची साईज वाढणार आहे. आईस्क्रीम खूप फ्लफी होणार आहे आपलं. बघा तुमच्या समोरच मी सगळं करत आहे. बघा किती छान असं फ्लफी आईस्क्रीम बनवून तयार होते. हा आपला आईस्क्रीमचा बेस आहे. आपण असा आईस्क्रीमचा बेस बनवून घेणार आहोत आणि यापासून वेगवेगळे फ्लेवर बनवणार आहोत. तुम्हाला वाटलं तो फ्लेवर तुम्ही बनवू शकतात. 8, 10, 9, 10, 12 किती तुम्हाला वाटलं तेवढे फ्लेवर तुम्ही बनवू शकता. बघा किती प्रमाण झालं आहे आपल्या आईस्क्रीमचं. बघा पातेल्यात केवढंसं दिसत होतं ते खाली बुडाला. आणि आता बघा जसं मी फेटत आहे तसं त्याची क्वांटिटी वाढत आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी क्वांटिटी वाढत आहे माझ्या आईस्क्रीमची. आणि तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. सांगते खरं खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सारं आईस्क्रीम बनवून तयार होते. आपली फॅमिली मस्त पोटभर आईस्क्रीम खाऊन एन्जॉय करू शकते. मुलं पण खुश, सर्व खुश. आणि आईस्क्रीम तर असं नाहीच की कोणाला आवडत नाही. सो तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता. बघा हे असं आईस्क्रीम माझं फेटून झालेलं आहे. आता यात मी फ्रेश क्रीम टाकणार आहे. तुम्ही अमूलचं पण फ्रेश क्रीम घेऊ शकता किंवा व्हिपिंग क्रीम घेऊ शकता. हे मी इकोरिचचं घेत आहे. इकोरिचचं व्हिपिंग क्रीम घेत आहे मी. इकोरिचचं व्हिपिंग क्रीम मी 1 कप घेत आहे. 1 कप साखर टाकली ना आपण, 1 कप मी आता हे क्रीम घेत आहे. अमूलचं पण घेऊ शकता तुम्ही फ्रेश क्रीम, कुठलं पण फ्रेश क्रीम घ्या. हे यासाठी आपण टाकत आहे की हे तुम्ही टाकलं नाही तरी चालेल, हे ऑप्शनल आहे. हे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण माझ्याकडे आहे म्हणून मी हे टाकत आहे. हे ऑप्शनल आहे, टाकलंच पाहिजे असं नाही आहे, पण माझ्याकडे आहे, अव्हेलेबल आहे म्हणून मी टाकत आहे. यानेसुद्धा आईस्क्रीम खूप फ्लफी व्हायला मदत होते. सो म्हणून माझ्याकडे आहे म्हणून टाकत आहे. हे लक्षात ठेवा. फक्त हे टाकलंच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आणि बघा हे व्हिपिंग क्रीम मी फ्रेश क्रीम मी 1 कप टाकलं. त्यानंतरसुद्धा मी हे 10 मिनिटासाठी फेटून घेत आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं आपल्याला. पूर्ण याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे असं मी फेटून घेत आहे. आणि बघा माझा आईस्क्रीमचा बेस बनवून तयार आहे. म्हणजे ऑलमोस्ट माझं आईस्क्रीम बनवून तयार आहे. आता यात मी मस्त बॉक्समध्ये किंवा वाट्यांमध्ये, ज्यामध्ये मला हे सेट करायचं आहे त्या भांड्यांमध्ये, डब्यांमध्ये मी काढून घेत आहे. जेवढे फ्लेवर मला बनवायचे आहे तेवढे डब्यांमध्ये मी हे काढून घेत आहे. बघा हे सगळे 8 बॉक्स भरले आहे माझे. 8 बॉक्समध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण फ्लेवर असतील तुमच्याकडे तर तुम्ही करू शकता. मी 8 बॉक्समध्ये काढून घेतलेले आहे. आणि मी प्रत्येकामध्ये काहीतरी फ्लेवर्स, इसेन्स, इमल्शन ॲड करून याचा फ्लेवर बनवणार आहे. हे सर्वात पहिलं घेतलं आहे मी. हे एका बॉक्समध्ये मी मँगो फ्लेवर टाकत आहे. बघा
मँगो क्रश टाकत आहे, मँगो क्रश टाकत आहे आणि हे इमल्शन टाकत आहे मी. इमल्शनने काय होते, कलर पण येते आणि फ्लेवर पण येतो. आणि हे असं मस्त मिक्स करत आहे मी. बघा मस्तच असं हे मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे माझं. अरे वाव, मस्त. अशाच प्रकारचे मी हे 8 फ्लेवरचे 8 आईस्क्रीम करणार आहे. बघा मस्तच. मी तर खूप खुश आहे आणि माझ्यापेक्षा जास्त खुश माझा मुलगा आहे, कारण की हे सर्व आईस्क्रीमचे फ्लेवर त्याला खायला मिळणार आहे आणि पोटभर खायला मिळणार आहे. आता दुसरं घेतलं आहे मी बॉक्स. दुसऱ्या बॉक्समध्ये मी पायनॅपलचं क्रश टाकत आहे आणि सेम जसं मँगोचं केलं तसं मी पायनॅपल क्रश टाकून घेत आहे आणि त्यामध्ये इमल्शन टाकत आहे. इमल्शननी कलर पण येतो आणि फ्लेवर पण येतो, इसेन्स टाईप. आणि बघा मिक्स करून घेत आहे. आणि यावर तुम्ही डेकोरेशनसाठी काहीसुद्धा टाकू शकतात. कोणी म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे, किंवा तुमच्याकडे स्टार शेपचे काही क्रिस्टल असतील, काही असतील खाण्याचे, ते पण टाकू शकता. म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही असं डेकोरेट करू शकता. ड्रायफ्रूट टाकू शकता वरतून. असं जेव्हा पिस्ता फ्लेवर बनवू तेव्हा पिस्ता फ्लेवरचे असे ड्रायफ्रूट टाकू शकतात. बटरस्कॉच बनवताना बटरस्कॉचच्या वरतून तुम्ही काही टाकू शकता. इथे बघा मी आता तिसरा बॉक्स घेतला आहे. तिसऱ्या बॉक्समध्ये मी स्ट्रॉबेरीचं क्रश टाकत आहे. सेम स्ट्रॉबेरीचं क्रश टाकायचं आहे, थोडं इमल्शन टाकते आणि मिक्स करून घेते आणि मस्तच हे माझं स्ट्रॉबेरीचं रेड कलरचं आईस्क्रीम बनवून तयार होते. ही अशी कलरफुल आईस्क्रीम असले की मुलांना खूप आवडते आणि खूप मजा येते मुलांना खायला पण, आणि आपल्याला पण कलरफुल खूप छान वाटते आणि बनवायला पण खूप छान मजा येते. आणि विशेष म्हणजे एवढं सारं आईस्क्रीम आपल्याला खायला मिळते, ही महत्त्वाची गोष्ट. आणि तुम्ही हा बिझनेससुद्धा करू शकतो मैत्रिणींनो. तुम्हाला खरं सांगते मी, जर तुम्ही कोणी हाऊसवाईफ असेल आणि काहीतरी बिझनेस करायचं सुचत नसेल, तुम्ही असे सीझन वाईज बिझनेस करू शकता तुम्ही. आता उन्हाळा आहे, आईस्क्रीम पाहिजे. बघा मी चौथा बॉक्स घेतला. यात बटरस्कॉचचं मी इमल्शन टाकलेलं आहे आणि बघा, आणि त्यावर मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करणार आहे. थोडं ऑफ व्हाईट रंग झालेला आहे याचा, पण माझ्या कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नाही आहे. याचा रंग थोडा ऑफ व्हाईट झालेला आहे आणि यावर मी असे थोडे बदाम कट करून टाकणार आहे. बघा मस्त असं झालेलं आहे. बघा आता मी चौथा बॉक्स घेतलेला आहे. चौथ्या बॉक्समध्ये मी पिस्ता फ्लेवर बनवत आहे. पिस्ता फ्लेवरचं मी इमल्शन टाकलेलं आहे, रंग टाकलेला आहे आणि मिक्स करत आहे. बघा मस्त जसं पिस्ता फ्लेवर झालेला आहे. आता मी हे चॉकलेट बनवत आहे. चॉकलेट फ्लेवरचं माझं म्हणजे ऑब्वियस चॉकलेट फ्लेवरचं सगळ्यांचंच फेवरेट चॉकलेट म्हणजे आईस्क्रीम असते. हे मी चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम बनवत आहे. चॉकलेट फ्लेवरचं मी इमल्शन टाकलेलं आहे आणि इथे बघा मी चॉकलेट मेल्ट केलेलं आहे. मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आणि त्याला मेल्ट केलं आणि मेल्ट केलेलं चॉकलेट मी यामध्ये मिक्स करत आहे. आणि हे चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम अशा पद्धतीचं इतकं यमी बनते ना, खरं मी तुम्हाला सांगते. हे तुम्ही म्हणजे खाल्ल्यानंतर अगदी थक्क होऊन जाल, एवढं छान आणि सुंदर लागते खायला, खूप यम्मी लागते. कारण यात मी अक्षरशः चॉकलेट मेल्ट करून ॲड करत आहे. तर हे खूपच छान होते चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम. तुम्ही अशा पद्धतीने चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम करू शकता. चॉकलेट आणायचं शॉपमधून, त्याला मेल्ट करायचं. मी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट यूज करत आहे. त्याला मेल्ट केलं मी आणि ते असं मिक्स करत आहे यावर आणि यामध्ये टाकत आहे आणि यावर थोडं क्रश करूनसुद्धा टाकत आहे मी चॉकलेटचं. बघा अशा पद्धतीने क्रश केलं आणि टाकत आहे. खूप छान लागते खायला. माझ्या मुलाला तर खूप आवडते, त्याचं फेवरेट आहे हे. बघा किती छान बनलं आहे आईस्क्रीम. वाह मस्तच. खूप छान आपले बनवून तयार झालेले आहे आईस्क्रीम. आणि हा बॉक्स घेतलेला आहे मी आता. बघा यामध्ये आपल्याला कॉफी फ्लेवर बनवायचा आहे. मी आता इथे हाफ टेबलस्पून कॉफी घेतलेली आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून बोर्नव्हिटा घेतलेला आहे. आणि ही माझं पर्सनल स्वतःचा फ्लेवर आहे. मी स्वतः बनवून बघितलेलं आहे. मला एक आयडिया आली होती, सो मी स्वतः तसं बनवून बघितलं आहे आणि ते फ्लेवर सगळ्यांना आवडलं. सो तुम्ही हा फ्लेवर नक्की ट्राय करा. हा माझा स्वतःचा पर्सनल फ्लेवर आहे. मी तुम्हाला सजेस्ट करत आहे पर्सनली. नक्की ट्राय करा, खूप छान होतो. आणि बघा आता एक लास्ट फ्लेवर राहिला आपला. माझ्या अंगणातले हे मी
विड्याचे पानं घेतलेले आहे, 5-6 पानं घेतलेले आहे. मी पान फ्लेवर बनवत आहे. यम्मी! पान फ्लेवर कोणाकोणाला आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाकोणाला पान फ्लेवर आवडते. इथे मी पान बारीक करून घेतलेलं आहे आणि ते मी टाकलेलं आहे. इथे मी पान घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून शोप घेतलेली आहे, बडीशोप. आणि अगदी 1 चिमूटभर मी चमनबार घेत आहे. चमनबार अगदी 1 चुटकीभर टाकायचा आहे आपल्याला, जास्त नाही टाकायचं, 1 चिमूटभर टाकायचं आहे फक्त. बघा, 1 टेबलस्पून शोप आणि 5-6 विड्याचे पानं. ते छोटे होते म्हणून 5-6 घेतली, नाही तर 1 किंवा 2 घेतला तरी तुम्ही चालेल. आणि हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि 1 टेबलस्पून त्यात चमनबार टाकलेला आहे आणि मस्त हे फ्लेवर बनवून तयार झालेलं आहे आपलं पान फ्लेवर. आहा! इथे थोडं मी पान फ्लेवरचा रंग पण टाकलेला आहे. सो खूपच यमी बनवून तयार झालेला आहे. तुम्ही हा पान फ्लेवरसुद्धा नक्की बनवा. हा पान फ्लेवर मी घरी बनवलेला आहे. सो हा माझा पर्सनल फ्लेवर आहे, बनवलेला मी स्वतःचा. सो वैयक्तिक आहे माझा हा. मी स्वतः असाच बनवला, काहीतरी ट्राय करायचं म्हणून ट्राय करून बघितलं. सो हे आपले 8 फ्लेवर बनवून तयार झालेले आहे. बघा, बटरस्कॉच, मँगो, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, कॉफी फ्लेवर, पिस्ता फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर आणि पान फ्लेवर. नक्की सांगा तुम्हाला कोणते कोणते फ्लेवर आवडते, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझं हे आईस्क्रीमची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला बिझनेस जर करायचा असला तर तुम्ही नक्कीच असा बिझनेस करू शकता आईस्क्रीमचा, आणि याचा तुम्हाला उपयोगच होईल. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बघा, 8 फ्लेवर बनवले मी. तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा फ्लेवर बनवू शकता, कमीसुद्धा बनवू शकता, 1-2 फ्लेवरसुद्धा बनवू शकता. आणि बघा, हे मी सेट करायला ठेवले फ्रीजमध्ये झाकण लावून. आणि याला कोणताच पेपर, कोणतं एअरटाईट कंटेनर नसलं तरी चालेल मैत्रिणींनो. बघा, कुठल्याही प्रकारचं एअरटाईट कंटेनर नसलं तुमच्याकडे, एअरटाईट डबे नसले तरी चालेल, साध्या डब्यांमध्ये केलं तरी चालेल, तरी आपलं आईस्क्रीम एवढं स्मूथ बनवून तयार होते. यात अजिबात क्रिस्टल होत नाही, बर्फाचे तुकडे राहत नाही. बघा किती स्मूथ झालेलं आहे. मी तुम्हाला कट करून दाखवत आहे, म्हणजेच की काढून दाखवत आहे चमच्यानी. सो बघा, इतकं स्मूथ झालेलं आहे की तुम्ही बाहेरचं विकत आईस्क्रीम आणूनसुद्धा खाणार नाही, कधी खाणार नाही. आणि आपल्याला माहिती पण नसते बाहेरचं कसं बनवलेलं आहे, कसं नाही. आता एकतर एवढे प्रॉब्लेम्स होत आहे घशाचे, थ्रोट इन्फेक्शन होत आहे. सो हे घरी बनवून खाल्लेलं कितीतरी चांगलं. आणि मुलांना तर हे अशा गोष्टी खूप आवडतात. सो तुम्ही घरी बनवून मुलांना नक्की खायला द्या आणि पोटभर खाऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. दुधापासून बनवलेलं आहे, हेल्दी आहे. आणि बघा, हे चॉकलेट फ्लेवरसुद्धा किती छान झालेलं आहे, आपलं स्मूथ झालेलं आहे चॉकलेट फ्लेवर. सगळे फ्लेवर असे स्मूथ झालेले आहे. सो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.